288 आमदार असणाऱ्या सभागृहाचं ह्या बाईनं अपमान केला. याच्यासाठी त्या उबाटाच्या छकुलीवर हक्कभंग आला आणि त्याच्यानंतर हे लोकमत.com आशिष जाधव नावाचे सद्गुरू साहेब महायुद्ध नावाच्या एपिसोड खाली त्या बाईला बोलायला लावले आणि त्यांना काउंटरला कोण बसवली बाई? भारतीय जनता पार्टीची एक महिला कार्यकर्ती प्रेरणा हुंडराव. त्या बाईला ही तर माणूस बोलूच देणार झाले. ज्या बाईवर हक्कभंग आलाय त्या बाईला वाटायले तुम्हाला कसं वाटायले, आता गारगार वाटायले का, मग तुम्ही काय करणार, मग तुम्ही मला कसं वाटते. अहो काय तुम्ही काय काय त्या बाईला प्रश्न विचारले, काय सांगायले आणि काय ती छकुली तोंड वाकडं करून बोलायला लागली ते. अहो काय नाही, ते 288 आमदाराचा ह्या बाईनं अपमान केलेला आहे. त्या लोकांची ना अवकात दाखवली आहे. त्या उचला ह्या छकुलीला आणि मधात टाकून द्या, काही फरक पडत नाही. कारण कुणी उठायचं आणि सभागृहाचा अपमान करायचा, कुणी उठायचं आणि सभागृहातल्या आमदारांना बोलायचं, जनतेचा अपमान करायचा. कारण जनतेच्या मतावर निवडून दिलेले हे सगळे आमदार आहेत. लोकशाहीमध्ये आमदाराला काही किंमत आहे की नाही? इथल्या खासदाराला काही किंमत आहे का नाही? कुठल्याही माणसानं उठायचं, कुठल्याही ज्या बाईची अवकात नाही त्या बाईनं उठायचं आणि लोकांच्या या आमदाराबद्दल बोलायचं. हक्कभंग आणलं म्हणजे काय दिल्ली की वाटेल का तुम्हाला? हे हक्कभंग म्हणजे तुम्हाला काय सहज वाटेल का? आणि त्याच्यामध्ये तुम्ही पत्रकार म्हणून त्या बाईला तुम्ही सगळंच बोलायला देता. तुम्ही तीच बाई एक ती सगळी बोलते तोंड वाकडं करू करू. तुम्हाला ते बरं वाटतं? ह्या बाईला आतमध्ये घाला आणि ही बाई जोपर्यंत आतमध्ये जात नाही तोपर्यंत बाकीच्या लोकांना शिस्त लागत नाही. जनतेनं निवडून दिलेल्या आमदाराचं 288 आमदाराची अवकात दाखवली या बाईनं. कारण ह्या बाईनं आत्तापर्यंत सगळं खोटंच पेरलं, महाराष्ट्रामध्ये सगळं खोटं सांगितलं आणि त्याच्या बलबुतीवर आणि त्याच्या वागण्यावर ही बाई अशा पद्धतीनं वागत चाललेली आहे. त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या बाईला आतमध्ये घाला. ही कशाची छकुलीन काय लावले, कशाचा उपनेता का? अरे त्या पार्टीमध्ये माणसंच नाही तर उपनेता कशाचा आहे? कुणाला ती उद्धव ठाकरे कुणाला बी गेले, कुठले पद द्यायलेत. आदित्य ठाकरेला एक पद, त्या संजय राऊतला एक पद, काय उपयोगाचं नाही यांचं. या छकुली